ह्या फ्लॅट मध्ये मोकळ्या पद्धतीनं हे जे पोल्ट्री फार्म तुम्ही केलंय, शेवगा ही संकल्पना आम्हाला सांगा, आमच्या प्रेक्षकांना समजून सांगा, शेवग्यामध्येच का केली? शेवग्यामध्ये म्हणजे ह्यांना उन्हाळ्यात सावली सगळ्यात महत्वाचं. सावली आणि खाण्यासाठी ह्यात कॅल्शियम आहे, त्याच्यामुळे अंडी पण वाढतात आपली. त्याचा एक फायदा होतो आणि आयुर्वेदिक असल्यामुळे आजारी पडण्याची शक्यताच नाही. तरी पण साधारणतः एक 100 पिला मग काय मृत्यूचं मरीचं प्रमाण? नमस्कार मंडळी, टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टॉक 18 मराठीच्या यशोगाथा या प्रोग्राम मध्ये आज आपण माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी येथे आहोत. आपल्या बरोबर पिसेवाडी येथील शेतकरी साहिल आतार व अल्फाज आतार आणि त्यांचे वडील तिघ आहेत. पालनाची त्यांनी पोल्ट्री टाकलेली आहे, पण ती पोल्ट्री कशा पद्धतीची आहे आपण बघतो. खरं तर बंदिस्त अवस्थेमध्ये काही उद्योजक पोल्ट्री टाकतात, पण यांच्या आतार कुटुंबाची जर पोल्ट्री बघितली तर ती पूर्ण शेतीमध्ये बंदिस्त आहे. त्यांचा 1 एकर शेवगा आहे आणि या 1 एकर शेवग्यामध्ये त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं पोल्ट्री फार्म चालू केलेला आहे. आपण बघू शकता की या शेवग्याच्या पूर्ण साऱ्यामध्ये पूर्ण त्यांनी कोंबड्या अशा मोकळ्या ठेवलेल्या आहेत. त्याला खाद्याचं ते ट्रे वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत आणि कोंबड्या ते खाद्य खात आहेत. ह्या पूर्ण कोंबड्या देशी कोंबड्या आहेत. तर आपण ही कन्सेप्ट, ही संकल्पना काय आहे ते युवा उद्योजक साहिल आतार यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार साहिल भाई. नमस्कार. काय कल्पना होती? खरं तर आपण माळशिरस तालुक्यातून इतर तर बऱ्याच पोल्ट्र्या बघितल्या, परंतु हा पूर्ण शेवगा 1 एकरामध्ये शेवगा आहे आणि या शेवग्यामध्येच तुम्ही अशी मोकळी पोल्ट्री करण्याचा काय संकल्प होता आणि काय सांगाल आमच्या चॅनलला? संकल्प असा होता की पहिल्यांदा माझ्या डोक्यात होतं की फॉर्च्युनर गाडी घ्यायची. मग फॉर्च्युनर गाडी घ्यायची, तर मग आमचे आई वडील म्हणले, अरे गाड्या काय घेऊ नका, गाड्या काय आपण नंतर करू, आधी व्यवसाय करा काय. तर मग काय असेल ते आधी श्रेष्ठ सगळे आमचे आई वडील आहेत. पहिल्यांदा वडिलांनी आम्हाला सुचवलं की आपण काहीतरी उद्योग करा, गाड्या घोडं घेऊन काय हे होत नसतं. त्यामुळं आम्ही मग माझ्या भावाला सांगितलं. माझ्या भावाने अल्फाज आतार ते बेस ऍग्री झालेला आहे पाणीमध्ये. मग त्यांनी सगळं सुचवलं, आपण आयला 1 एकरामध्ये असं फुलट्रीचं आपण नियोजन करू. मग आम्ही ते सगळं पाहिलं. आम्ही पुण्यात गेलो. पुण्यात सौरभ तापकीर म्हणून देशी कुक्कुटपालन म्हणून त्यांचं नेचर बेस्ट म्हणून त्यांची एक प्रोडक्ट आहे. मग आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. मग संपर्क साधल्यानंतर आम्ही त्यांच्याशी सगळं बघितल्यानंतर आम्ही डोक्यात घेतलं. मग डोक्यात घेतल्यानंतर हे आम्ही पूर्णपणे प्रोजेक्ट टाकलाय. आता तुम्हाला मी सांगतो, प्रोजेक्ट असा आहे की जवळजवळ ह्याला आम्ही 10,000 पक्षी आहेत आपल्याकडे आता चालूला. आणि आता जवळजवळ 3 महिने झालेले आहेत पक्ष्यांना. 3 महिनेहून आता मला वाटतं एक 2-3 महिन्यांनी अंडी चालू होतील. 2 महिन्यांनी अजून अंडी चालू होतील. अंडी आम्ही असा प्रोग्राम केलाय की अंडी 15 रुपयाला करार करून घेतलेला आहे. ती अंडी आपली 15 रुपयांनी इथे येऊन घेऊन जाणार आणि जे कोंबडी असेल ते 1,000-1,500 रुपयाने प्रत्येक आपलं तीच घेणार. कारण आता विक्रीला आपल्याला असं द्यायला परवडत नाही. असेल तर 500, 700, 800 रुपयाला, पण ती 1,500ला आपला कोंबडा घेणार आहे. ज्यावेळेस आपण विक्रीला एकदम सर्व पूर्ण माल काढू. आणि ह्याचा प्रोजेक्ट म्हणजे असा आहे की आता काही लोक हॅचरवरती देशी कोंबड्याची पिली काढतात, म्हणजे हॅचर मशीन. तर ही हॅचरवरची जो प्रोडक्ट नाही, ही कोंबडीच्या अंड्यातून पिली काढून मग ही पिली आहेत, त्याला म्हणायचं गावरान. आणि पूर्ण गावरान, 100% गावरान पद्धतीचे सगळं केलेलं आहे. नक्कीच आपण सांगताय की पूर्ण गावरान पद्धतीचं हे पालन आहे, परंतु खरं बघितलं तर गावरान आणि देशी पिलांचं त्यांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त असतं. मग ते कसं, त्यांना वेगळे काय ट्रीटमेंट आहे, औषध वगैरे देत आहे का? पारंपरिक ज्या आपण जे पहिलं देशी पिल्लांना घालायचो, पारंपरिक झाडावरती वगैरे पिल्लं बसायची, काय असेल ते कडधान्य जे खराब वगैरे असेल ते, आपण त्याला एक म्हणायचो मात्र टाकून त्या पिलांची आपण उपजीविका करायची. पण इथं बघितलं तर ह्या शेवग्याचा पाला पण हे खातायत. हे कसं, म्हणजे वेगळं काय त्याचं ट्रीटमेंट करताय का त्यांना तुम्ही? आता आजारीचं म्हणलं तर शेवग्याचं सगळ्यात उत्तम आहे, आयुर्वेदिक. त्याच्यामुळे ते आजारी पडतच नाही शक्यतो. जरी आजारी पडले तर आलं लसूण पेस्ट आहे, हळद, आयुर्वेदिकच पूर्ण आपण वापर करतो. बरं, काय खरं तर आपण बघितलं, शेतीला एक शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून एखादा कुक्कुटपालन किंवा गाई पालन वगैरे करतो, पण पोल्ट्री फार्म उभा करायचा आणि तोही शेतामध्ये करायचा, असं काय संकल्पना, कसं वाटलं तुम्हाला? पहिल्यांदा म्हणजे मी ऍग्री असल्यामुळं पहिल्यांदा शेवगा शेती करत होतो आपण. मग शेवगा शेती करत असताना मग असंच युट्यूब वरती बघितलं, सौरभ तापकीर यांचं पोल्ट्री फार्म मोठा आहे, असं 15 रुपये अंडे घेते.
मग आम्ही पहिल्यांदा गणेश गाजरेंचं प्लॉट बघितला नाशिकचा. ते बघितल्यानंतर मग पुण्याला आम्ही ट्रेनिंग घेतली सौरभ तापकीरचं. आणि मग तिथून मग आम्ही सुरुवात केली. खरं तर ही पोल्ट्री शेतामध्ये आहे. तुम्ही सांगताय की एक एकरामध्ये हा शेवगा आहे आणि शेवग्याच्या शेतामध्ये हे पोल्ट्री फार्म उभं केलंय. काय संकल्पना होती की बाबा देशी पिल्लच पाळायची आणि ही पूर्ण 1 ते 1.5 एकरामध्ये ह्या शेतीच्या शेवग्याच्या प्लॅटमध्ये शेवग्याच्या ह्या प्लॅटमध्ये मोकळ्या पद्धतीनं ही जी पोल्ट्री फार्म तुम्ही केलंय, शेवगा ही संकल्पना आम्हाला सांगा, आमच्या प्रेक्षकांना समजून सांगा, शेवग्यामध्येच का केली? शेवग्यामध्ये म्हणजे ह्यांना उन्हाळ्यात सावली सगळ्यात महत्वाचं. सावली आणि खाण्यासाठी ह्यात कॅल्शियम आहे. त्याच्यामुळे अंडी पण वाढतात आपली. त्याचा एक फायदा होतो आणि आयुर्वेदिक असल्यामुळे आजारी पडण्याची शक्यताच नाही. तरी पण साधारणतः एक 100 पिला मग काय मृत्यूचं मरीचं प्रमाण वगैरे आहे का काय? 1-2% राहतच. किती जरी काय केलं तर मर हे राहतेच. साधारणतः हे एक पिल्लू किती दिवसात म्हणजे मोठं होतंय? 800-900 ग्रॅमचं त्याचं एक प्रमाण असतंय. साधारणतः ते किती दिवसात मोठं होतंय? तुम्ही आतापर्यंत काय प्लॉट तुमचा लॉट वगैरे पाठवला का पुढे काय? नाही, आपण पहिल्यांदाच केलेलं आहे. सुरुवातच आहे. आता ही 3 महिन्यात येतं 600-700 ग्रॅम पर्यंत कोंबडा येतो आणि कोंबड्या अंडीला 4-4.5 महिन्यापर्यंत येते. अंड्याला पहिल्या अंड्यापर्यंत. हा प्रकल्प करण्यामुळे काय का असं वाटलं? आता तुम्ही तर सांगताय की मी BSc ऍग्री आहे, असं वाटलं नाही का एखाद्या कंपनीमध्ये जॉब करावा किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करावा? उद्योगाकडे का वळावं वाटलं? दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा हे स्वतःच आपलं होतंय. नक्कीच. खरं तर बरं का, ग्रामीण भागातला तरुण हा जिद्दी आहे. त्यालाही वाटतंय की दुसऱ्याच्या हातामागे इकडे तिकडे करण्यापेक्षा आता नोकरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 20-25 हजार ह्याच्यापेक्षा काय नसतंय आणि सकाळी 9 ते रात्री 10 ते टार्गेट आणि ते त्याच्यामध्ये हॅरेसमेंट आणि तरुण खचून जातो. तरी सुद्धा म्हणावा तेवढा इन्कम सोर्स मिळत नाही. पिसेवाडीच्या या दोन्ही बंधूंनी खरं तर एक ग्रामीण भागातील तरुणांना एक प्रेरणादायी आणि शेती करत करत उद्योगाकडे कसं वळावं आणि पारंपरिक उद्योगातून त्याचा उत्पन्न कसं वाढवावं. खरं तर कोंबडी ही प्रत्येकाच्या घरीच असते. पहिले बोलायचं झालं तर प्रत्येकाच्या घरी ते खुरुड टाईप असायचं, त्यात 4-4 कोंबड्या असायच्या. पण त्याचं आधुनिकीकरण त्याला एक व्यापक स्वरूप देऊन आतार बंधूंनी शेतकऱ्यांना, खरं तर शेतकरी बंधूंनी हा पूरक व्यवसाय करायला काहीच अडचण नाही. कारण शेतकरी बघितलं तर शेतकरी आज अडचणीत आहे. पिकं नाहीत व्यवस्थित, अवकाळी पाऊस आहे, दुष्काळीजन्य परिस्थिती आहे आणि सरकारबद्दल तर बोलणं म्हणजे सरकारबद्दल आपण बोलू शकत नाही. कारण अतिशय चांगल्या पद्धतीचं सरकार आहे. शेतकऱ्यांचे ते बांधावर येतंय, त्यांना सबसिडी सोसायटी ते आमाप सरकार देतंय. त्याच्यामुळे सरकारबद्दल काय बोलण्यात मजा नाही. परंतु सरकारच्या कोणत्याही अपेक्षेला बळी न पडता किंवा अपेक्षा न करता या दोन्ही बंधूंनी शेतकऱ्यांसाठी एक शेती जरी थोडीशी तोट्यात गेली तरी आपण त्याला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करू शकतो, गाई पालन करू शकतो आणि त्यात चांगल्या पद्धतीचं आपण उत्पादन घेऊ शकतो. खरं तर हे पिलं किती, आता एकूण किती पिलं आहेत? हे आता 10,000 आहेत पूर्ण टोटल. 10,000. हा आता लॉट कधी जाणार? हे आता अंड्यासाठीच अंड्यासाठीच ठेवलेलं आहे. आता 3 महिन्यांनी हे जी अंडी चालू होतील आणि 3 महिन्यांनी मला वाटते 10-11 हजार आहेत. तर त्यातले मी म्हणतोय 3-4 हजार कोंबडे आहेत आणि बाकीचे सगळे अंडी रोजचे रोज मिळणार आणि आपण पिल्ली सुद्धा उत्पन्न करणार आहे. त्याच्यासाठी आपण खोल्या पण तयार केलेल्या आहेत. कोंबड्या दिशी बसवायची आणि तिचीच पिल्ली काढायची. नंतर आपण खुडूक बसवून नंतर आपण ते पण विक्रीला करणार आहे. आता आपल्या तालुक्यात मला वाटतं आपल्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यात पहिलंच आपलं प्रोजेक्ट आहे. मग माझं तरुणांना एक आव्हान आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की प्रत्येकाने इथं येऊन व्हिजिट द्यावं, ह्यांनी कसं केलंय, काय केलंय आणि ह्याच्याकडे जास्तीत जास्त कल देऊन. कारण एक नंबर म्हणजे विषयच नाही की बाबा देशी कोंबडीचं पालन पूर्ण ह्याच्यात आहे, खर्च नाही काय नाही. आपण एकदा जर ह्यात गेलं तर लोकांना वाटतं की ह्याच्यात मृत्यू काय, आपण होईल का नाही सक्सेस. आता आमचं तुम्हाला मी सांगतो, पहिल्यांदा आम्ही 3,000 पिल्ली आणली, पूर्णपणे 3,000 मिली पिल्ली, पण आम्ही खचलो नाही. परत नंतर आम्ही दुसरी आणली, परत चालू केलं, आता सक्सेस पूर्णपणे प्लॉट. तर आम्ही तुमच्या गावात येत असताना माहिती घेतली, तुम्ही तर ग्रामपंचायतचे सदस्य आहात, राजकारणी आहात. येणाऱ्या काही काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहे. तरी सुद्धा काही तरुणांना आता वाटतंय की चला जिल्हा परिषद लढवूया, पंचायत समिती लढवूया किंवा नगरसेवक होऊ द्या. परंतु तुम्ही आताच तुमच्या वडिलांशी मी चर्चा करताना ऐकलं की ते फॉर्च्युनर वगैरे घ्यायचं काय तर तुमचा प्लॅन चालू होता. मग ते फॉर्च्युनर
घ्यायचा प्लॅन कॅन्सल केला, काय त्याच्याबद्दल काय सांगणार? नाही, कारण सगळं काय असतील ते आमचे आई वडील आहेत. पहिले आमचे आई वडील म्हणजे आम्हाला पूर्णपणे ह्यात सहकार्य म्हणजे देव म्हणून म्हणजे आई वडीलच आमचे. कारण सगळं जे काय केलंय ते आई वडिलांनी केलेलं आहे. ह्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही आई वडिलांबरोबर. कारण फॉर्च्युनर घ्यायचं कारण कसं असतं, आता राजकारणात गेल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे की बाबा कसं काय राहावं लागतं. पण आई वडिलांनी आम्हाला एक वेगळं वळण लावून दिलं की बाबा हे करा, हा राजकारण पण करा, पण गाडी घेतल्यानंतर पैसा गुंतून राहतोय. आपल्यापाशी गाडी आहेच की, काय अडचण आहे, आपण दुसरा उद्योगधंदा करू, आपण हे करू. मग त्यासाठी आम्हाला त्यांनी ह्या वळणावर नेलं. खरं तर ग्रामीण भागातल्या तरुणांना साहिल आतार ह्या आतार बंधूंनी एक खूप मोठा संदेश दिलेला आहे. तर आई वडिलांकडे जर पोरांनी मागितलं तर आई वडील भले कर्ज काढून देतातच, परंतु 50 लाखाची फॉर्च्युनर घेण्यापेक्षा या 1.5 एकरामध्ये त्यांनी शेवगा लावला आणि या जवळपास हे देशी कोंबडी पिल्ला आणून हा त्यांनी व्यवसाय साधला. खरं तर आता त्यांनी एका उद्योजकाचं नाव घेतलं होतं. छोटा मुलगा आहे पुणे जिल्ह्यातला, काय? सौरभ तापकीर. सौरभ तापकिरे. नेचर तर आज बेस्ट म्हणून कंपनी त्यांनी त्यांची मोठी कंपनी आहे, मोठं त्यांचं पोल्ट्री फार्मचं जाळ आहे. जवळपास त्यांनी आता यांच्याकडूनच ऐकलं की त्या उद्योजकानं हेलिकॉप्टर वडिलांच्या वाढदिवसासाठी 10 लाख रुपये खर्च केलेला आहे आणि येणाऱ्या वाढदिवसाला डिसेंबरमध्ये. ते वडिलांच्या वाढदिवसाला हेलिकॉप्टर गिफ्ट देणार आहेत. ही सोपी गोष्ट नाही, एखादा राजकारणी सुद्धा एवढं करू शकत नाही. शेतीतून, उद्योगातून, कोंबडीतून आणि कोंबडीच्या अंड्यातून काय घडू शकतं हे खरं तर बघण्याजोगं आहे आणि प्रेरणा घेण्यासारखं आहे. खरं तर आपण साहिल आतार यांच्या या 1.5 एकरात या शेवग्यामध्ये फिरतोय आणि या शेवग्यामध्ये देशी कोंबड्यांची त्यांची पोल्ट्री आहे. आणि कोंबड्यांसाठी खाद्य काय असतं, पारंपरिक पद्धतीनं जे शेण असतं ना, ते शेण उकरून आणि त्याच्यामधले किड्या, आळ्या, मुंग्या या कोंबड्यांचं प्रामुख्याने खाद्य असतं आणि उकिरंडा. त्याच पद्धतीने यांनी कंपाऊंड करून या ठिकाणी काही थोडासा भाग त्यांनी करून इथं उकिरंडा बनवलेला आहे आणि याच्यामध्ये कोंबडे येतात. आणि काय सांगाल, कशा पद्धतीचं तुम्ही सविस्तर थोडस सांगा. काय आहे की देशी कोंबड्या आपल्या पूर्णपणे शेतकऱ्यांच्या असतात की सगळ्या पूर्णपणे उकिंड्यातच तुम्हाला दिसतात. हो. उकिंड्यात का दिसतात तर त्याच्यात काहीतरी त्यांना खायला असतं. त्यामुळं आम्ही एक उकिंडा बनवला ह्यातच, कारण ही पूर्णपणे आपला देशीचा प्रोजेक्ट आहे. मग त्यांना जी बाहेर न लागतं सगळं ती आपण उकिंडा बनवलाय. आणि त्या उकिंडामध्ये आता आपण काही दिवसांनी वेस्टेज पण आणणार आहे. वेस्टेज म्हणजे काय, हॉटेलचं राहिलेलं शिल्लक ते पण ह्यात टाकून द्यायचं. परत काय बाबा आपले माळवा असतील, कोबी असेल, फ्लावर असेल, टमाटे असेल, काय बी असू द्या, तर ते भाजीपाला वेस्ट असेल तर ते ह्याच्यासाठी आपण ती सिस्टीम केलेली आहे की ह्यात आपण ते टाकून देणार आहे. तर आपण या पोल्ट्री फार्म मध्ये फिरत असताना 10,000 कोंबड्या आतार बंधूंनी केलेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे फिरवा रणजित दादा. आपण पूर्ण 1.5 एकरामधला शेवग्याचा प्लॉट बघितला, त्याच्यामधील कोंबड्या बघितल्या आणि हे पोल्ट्री फार्मचं एक शेड आहे. संध्याकाळी कोंबड्या इथं सगळ्या येतात. परंतु हे बांबू बांधण्याचा काय उद्देश आहे? आता आपल्या ग्रामीण भागात जे देशी कोंबड्या आहेत ती कुठं झाडावरती, चिचाच्या झाडावरती, आंब्याच्या, ते वर बसायला त्यांना आवड जास्त आहे. म्हणून त्यांना आपलं बांबू जे आपण हे केले, ट्रॅक केले, संध्याकाळी बांबूवर बसतात. हा, संध्याकाळी बांबूवरती बसतात. उन्हाळ्यामध्ये त्यांना गरम वगैरे झालं तर मग ती सोय गरमला आपण फॉगर लावलेत वर, फॉगर सिस्टीम केलेले आहेत पूर्ण. आणि फॉगर पण लावलेत. पण आपल्या सकाळी 6ला जी कोंबड्या जातात बाहेर, ती संध्याकाळी 7ला जाते. दिवस पूर्ण मावळतात. म्हणजे कुक्कुटपालन खरं हे आहे. तर तुमची पोल्ट्री पूर्ण 1.5 एकरामध्ये शेवग्याच्या बागेमध्ये आहे. खरं तर सापांचं प्रमाण असतंय, मुंगस वगैरे असतात. मग त्याची ते कसं निगा राखली जाते त्याची? कोण माणसं वगैरे ठेवलीत का काय निगा राखण्यासाठी? एक कुटुंबच आपण त्यांना ठेवलेलं आहे. त्यांची राहण्यासाठी ह्या 1.5 एकराच्या ह्याच्यातच त्यांना राहण्यासाठी सोय केलेली आहे. आणि कुक्कुटपालनाच्या वेळेस आपण काचा पण भरलेला आहे, कारण बांधकाम ही पूर्ण भिंतीच्या कडत सगळ्या काचा टाकल्या, त्यामुळे उकरून कुठनाला हे आत येता येत नाही. आणि आपले सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सगळं आपल्याला दिसतंय कोण येतंय कोण नाही, त्यामुळं त्याची काय अडचण नाही. आणि खरं तर मुलाखत चालू असताना तुमचा जो कुत्रा आहे तो पाठीमागं पुढं आणि आपल्या बरोबर काय
काय आहे मग तो त्याला काही शिकवण वगैरे दिली का अशी काय? लगा? नाही, शिकवण या. म्हणजे कसं आहे, आता बाकीचे कुत्रे असतात, आपण बघतोच की कुत्री कोंबड्या घेऊन जातात, पण ही कुत्रा असा आहे की पूर्ण कधीच कुठल्या कोंबडीला त्रास देत नाही, कुठलं काय देत नाही, या, उलट चालेल. मुंगूस काय दिसलं, पशु पक्षी आलं काही कुत्र त्यांना ताणतंय. खरं तर शेतकऱ्यांचा प्रामाणिक मित्र कोण असेल तर तो कुत्रा आहे. शेतामध्ये निम्या रात्रीचं वगैरे मोटर वगैरे चालू करायला जायचं म्हणलं तर शेतकऱ्यांबरोबर त्याचा खरा साथीदार असतो तर तो कुत्रा असतो. खरं तर आज आपल्या बरोबर आधार कुटुंबीपूर्ण आहे. काका काय सांगाल, तुमच्या पोराने तर 50 लाखाची फॉर्च्युनर घ्यायचा प्लॅन केलता, अचानक त्यांच्या मत परिवर्तन झालं आणि हा प्रोजेक्ट टाकला, काय सांगाल? मुलं मला म्हणत होती आपण फॉर्च्युनर घेऊ, स्कॉर्पिओ पहिले आहे. मी त्यांना विरोध केला. मी म्हटलं अरे काहीतरी बिझनेस करा. म्हणजे एक मुलगा माझा BSc ॲग्री आहे, बरं. तो काय पॉलिटिक्स प्लस शेती करतो, थोरला साहिल. तर दोघांना मी साथ दिली, तुम्ही काही करून असा प्रोजेक्ट तयार करा. मग आमच्या मुलाने, धाकट्या मुलाने, अल्फाजने सौरव तापकिऱ्याचा मला व्हिडिओ दावला. मग आम्ही पुण्याला गेलो, त्याला 5 दिवसात ट्रेनिंग दिलं त्या मुलाला, आणि तिथून पुढे संकल्पना आम्ही चालू केली. तर आता मी 1.5 एकरात कंपाऊंड मारून आम्ही तयार केलेला प्रोजेक्ट. काय खरं तर आजच्या जगात आपण म्हणतो 5Gचं जग आहे, यायचं जग आहे, जग एवढं पुढे गेलंय, राजकारण हे सगळं, परंतु ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सरून पोरांनी एवढा मोठा निर्णय घेतला. आज पोरांना काय लागतं, गाडी आणि फिरायला असलं आयुष हे सगळं लागतं, परंतु पोरांनी तो निर्णय बदलून आज एवढा मोठा प्रोजेक्ट टाकला. पोरांबद्दल आज दोघं पण खरं तर तुमची पोरं निर्व्यसनी आहेत, समाजकारणात आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, राजकारणात एक सुशिक्षित शिकलेला मुलगा आहे. काय मुलांबद्दल काय सांगणार आज? मुलं माझी दोन्ही ऐकण्यातली आहेत, आपल्या आई वडिलांच्या ऐकण्यातली ती, कधीही अशी फेल नाही ती, कुठल्या व्यसनाधीन नाही ती. मग त्यांना मी अशी लाईन लावून दिली, प्रोजेक्ट काढा, प्रोजेक्ट टाका, काहीतरी करत राहा. काका त्यांनी प्रोजेक्ट टाकला, पैसे टाकले, पण मागं पुढं कसं असतंय, क्लायमेट चेंज झाला बाबा, नुकसान झालं तर पोरांवर परत तुम्ही चिडणार वगैरे तर नाही ना? नाही, किंवा एवढे पैसे साथ द्यायची त्यांना, त्यांच्या पाठीवर साथ द्यायची. औषधं काय लागते ती, काय होतंय काय नाही ते सगळं, डॉक्टर तेवढं प्रोजेक्टला लागते ते सगळं करायचं. नक्कीच. खरं तर काकांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या, खरं तर पोरं आज मुलांकडे बघितलं तर बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बघितलं तर आई वडिलांना मुलं सांभाळत नाहीत किंवा एक व्यसनाच्या अधीन झालेले असतात, सैरा वैरा फिरत असतात. पण साहिल आतार आणि त्यांच्या आतार कुटुंबाने ठरवलं की 50 लाखाची फॉर्च्युनर घेण्यापेक्षा, त्याचा खर्च डेली करण्यापेक्षा उद्योग उभारू आणि या उद्योगातून एक भरारी घेऊ. काका खरं तर एवढा मोठा प्रोजेक्ट तुमच्या पोरांनी टाकला. आजकालच्या पोरांना काय वाटतंय, आई वडिलांकडे पैसे घ्यायचे, मोठी गाडी घ्यायची, मोबाईल घ्यायचा, फिरायला जायचं, आयुष्य आणि आराम. मग ती काय पोरं व्यसनाधीन होऊन ड्रिंक वगैरे करतात आणि मार्गाला लागले. तुमच्या पोरानं गाडीला पैसे न खर्च करता प्रोजेक्ट टाकला. आजच्या शेतकऱ्याच्या पोरांना खरं तुम्ही काय सांगणार? ग्रामीण भागातील मुलांनी, माझ्या मुलांनी मला फॉर्च्युनर मागितली होती, परंतु मी नकार दिला आणि असा बिझनेस करा. तर ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलांनी असाच बिझनेस करावा व उन्नती करावी. व्यसनाधीन होण्यापेक्षा ही प्रोजेक्ट काढणं उत्पन्न वाढलं तर त्याच्यातून मी उत्पन्न वाढलं तर मी त्यांना 4 गाड्या उभा करून देऊ शकतो. नक्कीच. आज आपण माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी येथील युवा शेतकरी साहिल आतार यांच्या शेतीला, त्यांच्या या प्रोजेक्टला भेट दिली. आणि खरंच ग्रामीण भागातील तरुणांनी इतरत्र नोकरीच्या मागे न लागता शेतीपूरक व्यवसायाकडे वळावं आणि असे गाई पालन असेल, शेळी पालन असेल, कुक्कुट पालन असेल, यांनी तर आतार बंधूंनी देशी कोंबड्याचा प्लॅन्ट केलेला आहे. खरं तर हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्याच्या पोरासाठी प्रेरणादायी प्रोजेक्ट आहे, यातून घेण्यासारखा आहे. आणि मी आवाहन करेन माळशिरस तालुक्यातल्या युवक शेतकऱ्यांना, तुम्ही माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी येथे या आणि आतार बंधूंचा हा प्रोजेक्ट बघा. आणि या प्रोजेक्टसाठी काय अडचण येते, त्या उद्योग उभारण्यासाठी किती खर्च लागतो, भांडवल किती लागतं, ही सर्व माहिती आतार बंधू देतील. तोपर्यंत आपण इथंच थांबू. टॉक 18 मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.